राज्य शासन आणि मित्रा संस्थेच्या वतीनं कोल्हापुरातील राजाराम तलाव परिसरात कोट्यवधी रुपये खर्चून आंतरराष्ट्रीय दर्जाचं कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार आहे। या सेंटरच्या उभारणीसाठी राजाराम तलाव परिसरातील 110 झाडं तोडली जाणार आहेत। त्यासाठी वृक्ष प्राधिकरणाची नोटीस प्रसिद्ध झाली आहे। मात्र या वृक्षतोडीला राजाराम तलाव जलतरण मित्र मंडळ आणि पर्यावरण प्रेमींनी कडाडून विरोध केलाय। त्यासाठी आज पर्यावरण प्रेमींनी जोरदार निदर्शनं केली। सुट्टीच्या दिवशी अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलीस आणि महापालिका प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारातून राजाराम तलाव परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचं कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार आहे। त्यासाठी पहिल्या टप्प्यात 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय। राजाराम तलाव परिसर हा विविध प्रकारच्या वृक्षराजीने नटलेला निसर्ग संपन्न परिसर आहे। पण कन्व्हेन्शन सेंटरसाठी 110 झाडं तोडण्याची अधिसूचना वृक्ष प्राधिकरणानं स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध केली आहे। त्यावर 23 सप्टेंबर पर्यंत नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवल्यात। एका बाजूला शासन झाडं लावा झाडं जगवा असा संदेश देते, तर दुसऱ्या बाजूला शासनाकडूनच झाडांची कत्तल केली जाते। या विरोधाभासाबद्दल राजाराम तलाव जलतरण मित्र मंडळ आणि पर्यावरण प्रेमींनी आज जोरदार निदर्शनं केली। कन्व्हेन्शन सेंटरसाठी होणारी झाडांची कत्तल करण्याचा डाव हाणून पाडला जाईल असा इशारा विजय देवणे यांनी दिलाय। छत्रपती राजाराम तलाव जलतरण मित्र मंडळाची मंडळी त्यांनी अनेक झाडं लावलेली आहेत, झाडे जगवलेली आहेत आणि लावलेली झाडं 110 झाडं जवळजवळ 110 झाडं तोडण्याचा निर्धार महानगरपालिकेने व्यक्त केलेला आहे। त्याचा आम्ही पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो। महानगरपालिका ज्या ठिकाणी वृक्ष तोडली जाते त्याच ठिकाणी परत वृक्ष लावायची जबाबदारी महानगरपालिकेची असते। गेली 2 वर्ष हजारो झाडं लावलेली नाहीयेत आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीत एकाही झाडाला आम्ही हात लावू देणार नाही असा आमचा या ठिकाणी निर्धार आहे आणि महानगरपालिकेनं वेळेत शहाणपण घ्यावं आणि झाडं तोडायचा निर्णय रद्द करावा। झाडं तोडली तर त्याच्या 10 पट झाडं लावून जगवण्याची जबाबदारी महापालिका घेणार आहे का असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला। विविध कारणांमुळे कोल्हापूर शहरातील वृक्ष संपदेचा ऱ्हास होत असल्यानं आता महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची चौकशी करावी अशी मागणी सुद्धा आंदोलकांनी केली आहे। या आंदोलनात शुभम शिरहट्टी, रामा पसारे, विराज पाटील, मोहन पारकर, दिलीप गायकवाड, दत्ता पवार, रणजित यादव, सुनील पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते।